जी मागणी एकच आहे। जिल्ह्यामधील जे काही अवैध धंदे आहेत ते तत्काळ बंद व्हावेत। जसे की मटका असेल, गुटखा असेल, अवैध रेती असेल, बाकी अन्य धंदे असतील, राशनचा अवैध धंदा असेल, हे धंदे तत्काळ बंद झाले पाहिजे। या जिल्ह्याचे नवनिर्वाचित संबंधित SP साहेब कोकाटे साहेबांनी आवाहन केलं होतं की माझ्या हद्दीतील अवैध धंदे बंद करा, अन्यथा गाठ माझ्याशी आहे। ह्या बातमीला मला वाटतं जवळपास 15 दिवस झालेले आहेत। पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी स्वतःहून सांगितलं की अवैध धंदे बंद करा, अन्यथा गाठ माझ्याशी आहे। मला वाटतं त्यांना मुहूर्त सापडत नाही अवैध धंदे बंद करण्यासाठी आणि ते मुहूर्त शोधत असतील। आज नांदेड शहरामध्ये म्हणा, नांदेड जिल्ह्यामध्ये म्हणा, प्रत्येक तालुक्यामध्ये म्हणा अवैध धंदे चालू आहेत, जोमाने चालू आहेत। मटका असेल, गुटखा असेल, अवैध रेती असेल, हे धंदे जोमाने चालू आहेत। माझी SP साहेबांना एक विनंती आहे, प्रहार जिल्हा प्रमुख या नात्यानं आपण हे अवैध धंदे बंद करावेत। आपल्याला कॉल केला असता आपण सांगताय आम्हाला कल्पना द्या कुठे चालू आहेत। आपल्याला माहीत नाही का आपल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अवैध धंदे बऱ्यापैकी चालू आहेत। आपले कॉन्स्टेबल साहेब तिथं हप्ते घ्यायला जातात। हे सगळं माहीत असताना देखील आपण डोळेझाकपणा करताय। म्हणजे हे मी करतो मारल्यावानी तू कर रडल्यावानी असं काम झालेलं आहे। अशी भूमिका न घेता SP साहेबांना माझी पुन्हा एकदा विनंती आहे। माझे गेल्या वर्षी 2-3 निवेदनं आहेत, त्या निवेदनाची कुठलीही पूर्तता झालेली नाही, त्या निवेदनावर कुठलीही कारवाई झाली नाही। परत SP साहेब बदलले, नवीन SP साहेब आले, आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा वाढल्या, तेव्हा आता कोकाटे साहेबांनी घोषित केलेलं आहे की माझ्या हद्दीतील अवैध धंदे बंद करा, अन्यथा गाठ माझ्याशी आहे। आम्हाला थोडासा आनंद वाटला, पण येत्या 15 दिवसापासून पाहतोय सगळीकडेच अवैध धंदे जोमाने चालू आहेत। आज दुष्काळामध्ये होरपळलेला शेतकरी बळीराजा, ज्याच्याकडं मोजकं सोयाबीन आलेलं आहे, ज्यांना ह्या मटक्याचं व्यसन आहे, गुटख्याचं व्यसन आहे, ते लोक या व्यसनाच्या आहारी जाऊन घरचं मोजकं सोयाबीन विकून हे सगळे बर्बाद व्हायचं काम चालू आहे। म्हणून आपणास विनंती आहे, आपण शेतकऱ्याला आत्महत्या टाळायच्या असतील, गोरगरीब जनतेला, कामगार वर्गाला जर वाचवायचं असेल तर या जिल्ह्यातले अवैध धंदे बंद झाले पाहिजे, एवढीच आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो। आणि जर आपण करत नसाल तर आमच्या माध्यमातून तालुका स्तरावर आपल्या कार्यालयापुढं येणाऱ्या काळामध्ये, तारीख सांगत नाही आजच, पण आपल्यालाही काही अवधी देतो आणि आंदोलन मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही, अशी मी भूमिका घेणार आहे।